माझ्या प्रिय बहिणी, माझ्या प्रिय भावा, दुःखी आहेस का? कोणती चिंता मनातून सतवते का? कर्जाची चिंता, नोकरीची समस्या, कोणतरी कुठून तरी त्रास देते, करिअर बाबतीत समस्या, कोणतीही समस्यानी मन चिंतून जाते, कुठून मार्ग दिसत नाहीये, काय करावं समजत नाही, एकांतात बसून रडत आहेस. प्रार्थना ही एकच अशी आहे गुरु किल्ली की ती स्वर्गीय सर्व आशीर्वाद देण्यास समर्थ आहे. आपण प्रार्थनेद्वारे ते सर्व आशीर्वाद, स्वर्गीय आशीर्वाद घेऊ शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, पाऊस येतो सर्वांना कळतं, ढगांचा गडगडाट होतो सगळ्यांना कळतो, वीज चमकते सगळ्यांना कळतं. पण जेव्हा आपलं मन दुःखी असतं, आपण कोणाला सांगू शकत नाही, आपण एका रूममध्ये जातो, आपण रडतो, काय करावं समजत नाही. आणि अशा वेळेस आपल्याला आपल्यासोबत आपला प्रभू येशू असतो, जो आपल्याला नेहमी सांत्वन करतो. नेहमी सांत्वन करणारा देव आपला एकमेव देवबाप आहे. तो आपल्याला कधीही सोडत नाही, कधीही टाकत नाही, आपला हात पकडून नेहमी असतो. पण आपली परीक्षा सहनशक्तीच्या पलीकडे होऊ देत नाही. तो संकटात आपल्याला मार्गही दाखवतो, आपल्याला धीर देतो. हो, ख्रिस्ती जीवन खडतर आहे, पण या खडतर जीवनात तो नक्कीच आपल्याला आधार देतो. तो आपल्याला सहनशक्तीचा आत्मा देतो, धीरपणाचा आत्मा देतो. आणि म्हणून कोणतीही संकट असलं तरी आपण नेहमी हसत राहतो. आपलं दुःख असतं, खिन्न होतो, आपण रडतो, पण जेव्हा प्रभूचा आनंद आपल्यामध्ये येतो, प्रार्थना करतो, आपण गुडघ्यावर येतो, तेव्हा ते सर्व दुःख प्रभूच्या आनंदापुढे छोटंसं लागतं. आणि ते सर्व दुःख जेव्हा प्रभूपुढे आपण ओततो, तेव्हा तो जो आनंद असतो तो सर्व दुःखावर मात करणारा असतो. आपलं प्रॉब्लेम हे एवढीशे असले पाहिजेत आणि आपला देव हा त्या प्रॉब्लेमपेक्षा मोठा पाहिजे. हो, खचून जातो आपण, मनुष्य प्राणी आहोत, आपल्याला काही मार्ग सुचत नाही तेव्हा आपण खरंच खचून जातो. पण आपल्याला एक आशा पण दिलेली आहे, त्या प्रभू येशूची आशा आहे. त्यांनी आपला कैवारी दिला आपल्याला आणि तो प्रत्येक ह्याच्यात आपल्याला मदत करत असतो, प्रत्येक गोष्टी तो आपल्याला सांभाळत असतो.